नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले मराठी लुक. मराठी लुक कसा क्रिएट करायचा ते आज आपण बघणार आहोत. त्यासाठी पूर्ण फेस पहिला आपण क्लीन करून घेऊया. क्लीन टिश्यूने पूर्ण आपण फेस क्लीन करून घेणार आहोत. त्यानंतर आपण यूज करणार आहोत प्रायमर. प्रायमर आपल्या ओपन पोर्सना बंद करतो आणि स्मूथ शायनी लुक देतो. त्यासाठी आपण पहिला प्रायमर लावून घ्यायचा आहे. पूर्ण फेसवरती सगळीकडे असा पसरवून घ्यायचा आहे. त्यानंतर हा माझ्याकडे फाउंडेशन, कन्सिलर, करेक्टर ऑल इन वन पॅलेट आहे. त्याच्यामधून मी माझा शेड चूज करणार आहे. हा शेड बघू शकता पूर्ण माझ्या स्किन टोनचा मॅचिंग आहे. याच शेडने पूर्ण मी बेस करणार आहे. फुल कव्हरेज पण देतो, काहीच डाग धब्बे पण दिसत नाहीत. पूर्ण चांगला पसरवून ब्लेंड करून घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण मानेला पण, म्हणजे मान वेगळा आणि चेहरा वेगळा दिसत नाही. नंतर आपण ब्युटी ब्लेंडर घेणार आहोत. तो थोडा पाण्यामध्ये भिजवून स्क्वीज करून म्हणजे पिळून घेणार आहोत. तो पूर्ण टॅप टॅप करून पूर्ण आपण बेस क्रिएट करून घेतला आहे. त्यानंतर हा माझ्याकडं हायलायटर आणि करेक्टर पॅलेट आहे. त्यामध्ये मी ब्लश लावून घेणार आहे पिंक कलरचा. अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे. पूर्ण ब्लेंडिंग करून घ्यायचा. थोडा नाकावरती पण आणि दोन्ही गालावरती पण लावायचा. त्यानंतर आपण लावणार आहोत करेक्टर. अशा प्रकारे लावायचा ब्राऊन कलर. त्यामुळे आपले फेस स्मूथ आणि शायनी दिसतो. आपले गाल जास्ती मोठे दिसत नाहीत, स्मूथ छान पातळ वाटतो फेस. त्यासाठी आपण अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. मी तुम्हाला फक्त टेक्निक सांगत आहे, प्रोडक्ट विषयी काही एवढी मी माहिती देणार नाहीये. तुमच्याकडे जे प्रोडक्ट असतील त्यानेच हा आपण लुक क्रिएट करायचा आहे. कारण सगळ्यांकडेच एक तरी मेकअपचा किट असतोच. असं कोणीच नाही भेटणार की त्यांच्याकडे मेकअपचा किट नाहीये. अशा प्रकारे आपण चेहऱ्याला पूर्ण कन्सिलर केला आहे. त्यानंतर आपण आयब्रोज फिल करणार आहोत. आयब्रोज जास्ती पातळ आहेत माझे, त्यामुळे ना आयब्रोज फिल करण्यासाठी मला थोडासा टाइम द्या. अशा प्रकारे आपण पहिला थोडेसे कोम करून घेणार आहोत आणि त्यानंतर ब्राऊन किंवा ब्लॅक शेड घ्यायचा आहे. त्याने पूर्ण जो आपला नॅचरल शेड आहे, शेप आहे ना, सॉरी, त्याच्यावरती असा सेम अशा प्रकारे लावायचा आहे. बघू शकता डिफरन्स तुम्ही आयब्रोज फिल केल्यानंतर कसा लुक दिसतो तो. पूर्ण अशा प्रकारे आपला जो शेप आहे ना तसा सेम क्रिएट करायचा आहे. आता आपण दुसऱ्या साईडला पण करून घेऊया. मिडल पासून स्टार्ट करायचा, जास्ती समोरून नाही करायचा, एकदम ब्लॅक ब्लॅक वाटतो. मिडल पासून थोडा थोडा लावत मग नंतर आपण समोरच्या साईडला लावायचा आणि पूर्ण कोम करून घ्यायचा. बघू शकता किती छान वाटतो. अशा प्रकारे लावायचा. त्यानंतर आपण घेणार आहोत आय शॅडो पॅलेट. आय शॅडो पॅलेट माझ्याकडे कलर बारचा आहे, हा बुक आय शॅडो. त्याच्यामधून आपण जो आपला साडीचा कलर आहे ना ब्ल्यू, तसाच आय मेकअप करणार आहोत. लाइटर टू डार्कर शेड. पहिला लाईट शेड लावायचा आहे, नंतर थोडा डार्क, आणि दुसरा न्यू ब्रशने पूर्ण ब्लेंड करून घ्यायचा आहे. आय मेकअप साठी ब्लेंडिंग खूप महत्त्वाची आहे. पूर्ण कलर ब्लेंड करून घ्यायचे छान वेळ देऊन. कलर छान ब्लेंड झाले ना मग खूप स्मूथ आणि शायनी लुक दिसतो.
त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे मी ज्या प्रकारे दाखवते ना तशा प्रकारे तुम्हाला छान स्मूथ ब्लेंड करून घ्यायचं आहे. जी आपली क्रीज लाईन आहे ना तिकडेच लावून पूर्ण अशा प्रकारे तुम्हाला ब्लेंडिंग करून घ्यायची आहे. बघू शकता आपली ब्लेंडिंग झालेली आहे. किती छान वाटतो. नंतर आपण गोल्डन शेड अशा प्रकारे लावणार आहोत, जेणेकरून आपला मेकअप एकदम आय मेकअप शायनी दिसेल. अशा प्रकारे लावायचा आहे. बघू शकता तुम्ही डिफरन्स किती भारी वाटतो. त्यानंतर आपण थोडासा पिगमेंट लावणार आहोत. तो शायनी पिगमेंट येतो ना थोडासा गोल्डन कलरचा, तो लावायचा आणि थोडासा शायनी लुक येतो. बघू शकता पूर्ण फेस किती छान वाटतो. नंतर हा माझ्याकडं मॅजिकचा आयलाइनर, जेल आयलाइनर आहे हा. तो आपण अशा प्रकारे लावणार आहोत दोन्ही आईजला. आयलाइनर पण मिडल पासून लावायचा कधी पण, आणि एंडिंगला स्मूथ जॉ लाईन घ्यायची. बघू शकता अशा प्रकारे लागला आहे. त्यानंतर आपण वॉटरप्रूफ काजळ घेणार आहोत, ते अशा प्रकारे लावणार आहोत. छानपैकी असं लावून घ्यायचा. बघू शकता माझं लावून झालेलं आहे. सो मी आता लावणार आहे हायलायटर. अशा प्रकारे आपण हायलायटर लावायचा आहे. बघू शकता एका ब्रश मध्येच किती छान लागतो. अशा प्रकारे आपल्या फेसला हायलाइट करून घ्यायचा आहे. मी जिकडे हायलाइट करते ना माझा फेस, तशाच प्रकारे तुम्हाला पण करायचा आहे. थोडंसं कपाळावरती, थोडंसं लिप्सच्या वरती, थोडं नोजला आणि खालती चिक्स वरती लावून घ्यायचं आहे. बघू शकता किती स्मूथ शायनी ग्लोईंग फेस दिसतोय. अशा प्रकारे लावून झालं ना किती भारी वाटतो. त्यानंतर आपण लावणार आहोत लिपस्टिक. लिपस्टिक पण नीट व्यवस्थित लावून घ्यायची, बाहेर येऊन नाही द्यायची आणि दातांना पण नाही लागून द्यायची. पूर्ण सुकून द्यायची. व्यवस्थित जो आपला शेप आहे ना त्याप्रमाणे लावायची छान. बघू शकता आय मेकअप डार्क झाला ना तर लिपस्टिक लाईट लावायची कधी पण, आणि आय मेकअप जर आपला लाईट असेल तर मग लिपस्टिक डार्क. त्यानंतर आपली मराठी चंद्रकोर टिकली, आणि त्यानंतर आपलं मोस्ट इम्पॉर्टंट मराठी लुक नथ. बघू शकता किती भारी वाटतो. मस्कारा, मस्कारा लावायचा मी विसरली होती. आता आपण लावून घेऊया. छानपैकी लावून घ्यायचा मस्कारा. त्यानंतर आपला लुक झाला रेडी. आता आपण मराठमोळी मुलगी दिसतोय, तुम्ही बघू शकता. अशाच प्रकारे तुम्ही पण मेकअप करा. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.